निसर्गाचं खेडेगावाचं मला अतिच वेड. आता तर प्रा फाउंडेशनच्या निमित्तानं मी हरगुडेत पण एका छोट्याशा गावात वसलेली आहे. मग काय रोज कुठेतरी भटकायचं आणि जमेल त्याच्याशी बोलायचा. असं बोलता बोलता या हिरा आजीशी भेट झाली. नंतर कळलं की तिच्या घरी लाईट नाही, पण नंतर असंही कळलं की तिच्या घरी मुलगा नाही, नवरा नाही, कुणीच नाही. ती एकटी असते. बघा तिच्या घरामध्ये एवढा अंधार आहे, दिवसा ढवळ्या. तो सगळा अंधार बघता माझ्या मनात जरा चर्र झालं आणि तिची अवस्था बघता ती 90 डिग्रीमध्ये वाकलेली आहे. पण तरी तिचा आग्रह होता की मी तुझ्यासाठी चहा करते. त्याचं कारण असं, मी जेव्हा जेव्हा वॉकला जाते तेव्हा तेव्हा तिच्या घरी डोकवत असते. तिच्या घरी मला मांजरी सुद्धा दिसल्या. तिनं मांजरी पाळल्या आहेत, कारण तिचं म्हणणं आहे की माझ्या सोबतीला कुणीही नाही. या 2 मांजरींची सोबत आहे. त्या 2 मांजरी आणि 2 पिल्लं असा तिचा संसार आहे. खरं तर तिची परिस्थिती खूपच बिकट आहे. पैशाचा काही स्रोत नाही. कुठल्या तरी योजनाच्या मार्फत तिला थोडेसे पैसे मिळतात, पण या मांजरींना ती सांभाळते. तिचा छोटासा मोबाईल सुद्धा रिचार्ज नव्हता. तिला न सांगता मी तिचा फोन रिचार्ज केला. लई दिवसांनी फोन केला तवा अगं पोरगी लय प्रेमळे आणखी आली होती. बोलायचं का तिच्या संग तुला? तुम्हाला बोलायचंय का मामी? तिने इथं राहायला आली आणि तिने माझं बॅलन्स बी भरला आणि तिने फोन लावला. पैसे नसते तर 3 महिने झाले पैसे. असं माझं कौतुक ती कुणाला तरी खूप कौतुकानं सांगत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही बोलत होता. नंतर तिला छोटासा बल्ब नेऊन दिला आणि तिला अवर्णनीय आनंद झाला. काय करू काय नको असं झालं. तिला मला काहीतरी द्यायचं होतं, पण देण्यासाठी काही नव्हतं. आजच लाटलेले पापड आणि थोड्याशा शेवया ती मला देऊन गेली. आणून द्यायची मग मी तुला जेवण केलं. घरात आमटी नको. मीच एक दिवस मसाले भात आपण दोघी करू. तुम्ही करा, मी येते जेवायला. नाही मी करेल मी तसं. काय करू? भाजी वाटाणा बिटाणा. परिंच्याला का कधी बाजार होता? परिंच्याला बुधवारी होता. राहू दे, आपण बघू. का नाही सांगितलं मी. भाजी माझी आणली असतीस ना तू. बरं, पुढच्या वेळेस जाऊ. कदाचित तिच्या लेखी मी तिला खूप मोठा आनंद दिला होता. पण खरं सांगू, त्या दिवशी आनंदाचं गाठोडं घेऊन मी तिथून निघाले होते आणि गर्भश्रीमंत असल्याचा फील घेऊन.